मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींसाठी 410 कोटी रुपयांची मंजुरी आली आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार, नेमका तारीख काय, हे सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। ई-केवायसी बाबत मोठी अपडेट समोर आली आहे, नेमकं जाणून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत कोणती महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली। लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार याबाबत अपडेट समोर आले आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार हा प्रश्न निर्माण झाला होता। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबत मोठी अपडेट सुद्धा आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे। त्यानंतर आता लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे। ऑक्टोबरचे पैसे महिलांना कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे। दरम्यान लवकरच ऑक्टोबरचे पैसे देखील जमा होतील असं सांगण्यात येत आहे। नेमकं ऑक्टोबरचा हप्ता कधी येईल हे अजून कोणाला सुद्धा माहीत नाही। सप्टेंबरच्या हप्त्यासाठी 410 कोटी मंजूर केल्यानंतर सप्टेंबरचा हप्ता बहुतांश महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे। ज्यांनी कोणी ई-केवायसी केली नसेल त्यांनी लगेच जाऊन ई-केवायसी करून घ्या, कारण की पुढील हप्ता चालू ठेवायचा असेल तर ई-केवायसी करणं कंपल्सरीच आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींची निधी मंजूर झाला आहे। शुक्रवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत। दरम्यान त्यानंतर आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची सुद्धा वाट पाहत आहे। ऑक्टोबरचा हप्ता नेमकं कधी येणार ते बघूयात। लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे। ऑक्टोबरचा हप्ता कदाचित महिन्याअखेर येऊ शकतो। सणासुदीच्या काळात कदाचित महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। दरम्यान याबाबत लवकरच आदिती तटकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता दिसून येत आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला त्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, आणि कोणाकोणाची केवायसी बाकी आहे त्यांनी देखील आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा। तुम्हाला केवायसी करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही लगेच जाऊन केवायसी करून घ्या। 15 दिवसाची मुदतवाढ झाल्यामुळे तुम्ही ई-केवायसी लवकर जाऊन करून घ्या। ई-केवायसी बाबत मोठा निर्णय आला। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांची ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे। दरम्यान आता ई-केवायसी बाबत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। महिलांना आता ई-केवायसी करण्यासाठी 15 दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे। पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे। इतर महिलांना नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे। आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ई-केवायसी केली आहे। दररोज 4-5 लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होत असल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे। आता ई-केवायसीची प्रक्रियेला तांत्रिक अडचणीमुळे देखील तोडगा काढला जात आहे। नेमकं तुम्हाला जी काही तांत्रिक अडचण येत होती, काहींना OTP येत नव्हता, तर काहींची वेबसाईट चालत नव्हती, काहींना एरर सुद्धा दाखवत होतं, ती आता तुम्हाला समस्या येणार नाही। तिची समस्या आता दूर केलेली आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा लगेच जाऊन ई-केवायसी करून घ्या। व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। ज्यांची कोणाची ई-केवायसी बाकी असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्या। ती लिंक सरकारची ऑफिशियल लिंक असल्यामुळे तुमचा सर्व डाटा सिक्युअर राहणार आहे। त्यामुळे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ई-केवायसी करून घ्या। व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका।